कुठं असन राव खबरी साहेब काय खबर आहे बोल लवकर. तुमची वर्दी कुठे साहेब? अशा कामात मी वर्दी निघाली. बोल लवकर त्या खबरीसाठी इथं आलोय मी. तुला माहिती की मी काय केलंय? काय केलंय? मी रात्री 2:30 वाजता मंत्र्याला झोपेतून उठिलंय. त्यांना म्हणलं मी आज पप्पू पंढरला धरणार आणि आज मला प्रमोशन लागतच साहेब. त्यासाठी आज इथं थोड्या वेळात 10,000चा बंदोबस्त येणार आहे. कोणाला सांगू? पोलीस बंदोबस्त इकडे कशाला नाही? कुठे पप्पू पंढर काय? बोल लवकर. साहेब ते रात्री पहा आपण माझ्यावाडा बस स्टँडला भेटलो होतो तिथून एक समोरून आपल्या समोर एसटी गेली ती. काल तर संपवत पोलीस बोर्ड बनवतात का? त्याच एसटीत पप्पू पंटर गँग बसून फरार झालेली साहेब. ही काय? खबर आहे. तू काय येडा आहे का रे? काय झालं साहेब? अरे मी तुला कळतंय का मी गृहमंत्र्याला 2:30 वाजता उठून बंदोबस्त इथं टाकायला लावलाय. येडा आहे का तू? तुम्हाला मी इथं खबर द्यायला बोललो होतं, रेड मारायला नव्हतं बोललं. पप्पू पंटर गँग रात्रीच माझ्यावाडा बस स्टँडवर फरार झाली तुमच्या अरे समोर. मग 2:30 आपले मग रात्री सांगायचं ते. तुम्ही तर म्हणलेले अशी खबर द्यायची टायमाला काय कुठेतरी एखादा घेऊन जायचं. बाबू अरे गृहमंत्री मला डायरेक्ट सस्पेंड करून टाकेन. ते तुमचा प्रश्न आहे. मी काय प्रशासनाचा माणूस थोडी. मी खबरी मी चाललो, मी खबर दिली तुम्हाला. आता जाऊ का? जा तुम्ही. थांब काय माझ्याकडे काय आयडिया आहे. काय मी तू पण गोत्यात न्यायचं मी पण गोत्यात न्यायचं. काय आयडिया? आता मी गृहमंत्र्याला शब्द दिलेला आहे. मी गृहमंत्र्याला आहे का पप्पू पंटर म्हणून तुला उभा करतो. काय हा. हो साहेब, आणि आपण एक काम करू थांब ना. मी तुला फरार म्हणून परत सोडून 2 दिवसांनी. चल काय 2-3 पैसे देऊ 2-3 नाडके खावा लागतील फक्त. पैसे द्या.